झेल सुटलेला आहे दरम्यान आणि 2 धावा मिळत आहेत. तर या ओकेसी संघटनेला ती एक संघटना सामाजिक स्वरूपात लोकांच्या समोर यायला लागली. विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले. मुंबईसारख्या ठिकाणी विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर असेल, कृषी मार्गदर्शन शिबिर असेल, आरोग्यविषयक अनेक समस्यांचं निवारण असेल, ओकेसी नेहमीच तत्पर असते. आणि हा जो युवकांचा जो ओघ या संघटनेकडे चालू आहे तो खरंच कौतुकास्पद आहे. सगळेच संघ आपापल्या परीने सहभाग घेत असतातच, परंतु ओकेसी त्याकडे दुर्लक्ष करत असताना चांगला उपक्रम कसा राबवता येईल याबद्दल संकल्प चांगले असतातच. भविष्यातील ओकेसीच्या वाटचालीबद्दल कशा पद्धतीने आपण नियोजन करत असाल? ज्यावेळी 2016 साली ही ओकेसी संघटना स्थापन झाली तर आपण पाहतो कोणतीही संघटना जर मजबूत करायची असेल तर त्याचा आर्थिक पाया मजबूत असावा लागतो. आणि ही संघटना स्थापन झाल्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये या संघटनेचा कोणतीही उपक्रम राबवता आले नाहीत. 1 वर्षानंतर एक स्पर्धा असावी, कारण क्रिकेटचं मूळ असल्यामुळे, बेसिक पाया क्रिकेटचा असल्यामुळे ही क्रिकेट स्पर्धा असावी या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ दादर येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. आणि सांगायचं म्हणजे त्या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप म्हणजे काहीच नव्हती. सर्वप्रथम या ओकेसीला आधार दिला तो गुडगे गावाने. त्या गुडगे गावातून पडगाव क्रिकेट संघ, त्याचबरोबर श्री गोपाळ क्रिकेट संघ या 2 संघाच्या सदस्यांनी, त्याचबरोबर जिगल क्रिकेट संघ या संघातील काही सदस्यांनी सुरुवातीच्या काही ट्रॉफीज होत्या आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या, त्यामध्ये मोठे योगदान दिलं होतं. आणि त्यानंतर हळूहळू एक उपक्रम राबवायला सुरुवात केली. 2018 मध्ये OCL ग्रामीण ठिकाण केळीना पण OCL स्पर्धा राबवली. त्यालाही अल्प प्रतिसाद होता, कारण संघटना तशी ओळखच नव्हती. हळूहळू 2018 नंतर 2018च्या कालखंडामध्ये त्यावेळी एक पहिलं रक्तदान शिबिर मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलं. आणि हे रक्तदान शिबिर ओकेसीला एक वेगळी दिशा देणारं, एक वेगळं वळण लावणारं हा उपक्रम ठरला. त्यानंतर विविध उपक्रम राबवण्यात आले, परंतु ओकेसीला जर खरी ओळख कोणी दिली असेल तर रक्तदान शिबिर ह्या उपक्रमाने ओकेसीला एक चांगली ओळख निर्माण करून दिली होती. ओकेसीच्या माध्यमातून विविध उपक्रम तर होत असतातच. काही वर्षापूर्वी शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर यासारख्या मोठ्या नाट्यगृहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आबाकी आएगी बारात या नाटकाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. लोकांनी मनमुराद त्याचा आनंद लुटला होता. भविष्यात माझ्या मते तरी ओकेसीने अशा पद्धतीचं पुन्हा एकदा आयोजन करायला हवं. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच. निधी संकलनासाठी 8 धावा झालेल्या आहेत. 8 निधी संकलनासाठी आपल्याला विविध उपक्रम राबवावे लागतातच. अनिल साहेबांनी स्वतः सांगितलं की त्या ठिकाणी पहिला उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम ओकेसीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मंदिर दादर येथे एक नाटकाचा खेळ घेण्यात आला होता. आणि खरं तर या क्षेत्रामधलं आम्ही क्रिकेट वेडे, त्या क्षेत्रामधले तेवढासा आम्हाला अनुभव नसताना हा जो हाऊसफुल कार्यक्रम पार पडला होता, त्या कार्यक्रमाची प्रेरणा सुद्धा आम्हाला मिळाली होती. ती मुलाखत घेणारे आमचे मित्र आणि उजा साहेब यांच्याकडूनच. कारण तो कार्यक्रम घ्यायचा आहे, पण नक्की काय घ्यायचा, लोकांना त्याचा कसा प्रतिसाद मिळेल ही आम्हाला थोडीशी चिंता होती. उजा साहेबांच्या माध्यमातून त्यावेळी गडकरी रंगायतामध्ये कार्यरत असणारे भोसले साहेब यांच्याशी आमचा संपर्क झाला आणि त्यांच्या माध्यमातून हे अत्यंत खळखळून हसवणारं नाट्यपुष्प आमच्या पदरी पडलं. आणि आबागी बारात हे जर नाटक मिळालं ते आम्हाला उजा साहेबांच्या माध्यमातून, आणि एक सुंदर असा प्रयोग त्या ठिकाणी आम्हाला आपल्या प्रेक्षकांना हा सुंदर असा
खेळ त्या ठिकाणी दाखवता आला त्याचं खरं तर मोठं श्रेय उजळ साहेबांना असेल. आणि नक्कीच असे संघटन वाढीसाठी कारण या निमित्ताने लोक एकत्र येतात, सहकुटुंब लोक एकत्र येतात. इतर वेळी आम्ही पाहतो की आम्ही फक्त क्रिकेटसाठी एकत्र राहतो, क्रिकेट खेळणारी मंडळी एकत्र असतो, पण अशा कार्यक्रमातून सहकुटुंब मंडळी एकत्र येतात. आणि 2 गडी बाद 12 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद 12. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. ओकेसीचं कामकाज त्या ठिकाणी आम्हाला लोकांना दाखवता येतं. नक्कीच भविष्यामध्ये असा एक उपक्रम राबवण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असेल. या ठिकाणी गडी बाद होतोय. दरम्यान मुलाखत घेत असताना थोडं या ठिकाणी यजमान संघाचं देखील कौतुक व्हायला हवं, कारण ओकेसीच्या आपण पॅव्हेलियनच्या उजव्या बाजूला तुम्ही आंबेकर साहेब बघितलं तर जेवढ्या ट्रॉफ्या दिसत आहेत त्या मला वाटतं ग्रामीण विभागातल्याच ट्रॉफी आहेत. आणि मुंबईतल्या जरी असल्या तर त्या 2026 मधलाच हा जय हनुमान क्रिकेटचा पराक्रम आहे. निश्चितच जय हनुमान क्रिकेट संघ हा नावाजलेला संघ आहेच. प्रत्येक वेळेला कित्येक वर्ष सर्वोत्कृष्ट संघ म्हणून जय हनुमान क्रिकेट संघ हा सर्वोत्कृष्ट संघाचं पारितोषिक पटकावतो. यावर्षी निश्चितच काही वेगळं पाहायला मिळेल का जय हनुमान संघाकडून, आणि सगळ्यांनाच अपेक्षा असतीलच तशा. षटकार जातोय. रावजा यांचा सुंदर प्रयत्न होता झेल घेण्याचा, परंतु चेंडू सुटलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पंच 6 धावा आहेत ना या, आणि षटकार आहे. 6 धावा मिळत आहेत. नक्कीच जय हनुमान क्रिकेट संघ हा आपल्या विभागात एक नामांकित क्रिकेट संघ आहे. आणि 2 वर्षापूर्वी या संघावरती एक छोटासा लेख लिहायचा प्रयत्न केला होता. त्यावेळी या वरचाकोण भोपण इथे असलेलं भव्य बजरंगबलीचं मंदिर आहे. आणि या मंदिरात त्यावेळेला मला जवळजवळ 51 चषक पाहायला मिळाले होते. ही गोष्ट 2 वर्षापूर्वीची आहे. 51 चषक त्यावेळेला पाहायला मिळाले होते. परंतु 3 वर्षापूर्वी त्यावेळी जय हनुमान क्रिकेट संघाला 7 वर्ष पूर्ण झाली होती. त्या 7 वर्षामध्ये 51 चषक होते. या 3 वर्षामध्ये मला वाटतं त्याची संख्या नक्कीच दुपटीने वाढली असेल. कारण मी पाहतो या वर्षाचा सीझन पाहिला आपण 2025-26चा सीझन पाहिला तर मुंबईमध्ये ओकेसी अंतर्गत या संघाने 4 अंतिम पदक मिळवले आहेत. आणि आतापर्यंत ग्रामीण ठिकाणी आतापर्यंत 6 फायनल झाले आहेत. त्या 6 मध्ये 4 चषक एकट्या जय हनुमानच पटकावलेत. म्हणजे आतापर्यंत ग्रामीण मुंबई सीझन पाहता 19 धावा झालेल्या आहेत. 2 षटकं संपलेत. 2 षटकं 19 धावा. 8 अंतिम चषक या संघाने आपल्या खात्यामध्ये जमा केलेत. त्यामुळे सलग 3 वेळा ओकेसी अंतर्गत सर्वोत्कृष्ट हा संघ हा पुरस्कार या संघाने पटकावला होता. याही वर्षी त्यांना प्रतिस्पर्ध्याचा कोणच दिसत नाहीये. विघ्नता क्रिकेट संघ मुंबई लेवलला प्रतिस्पर्धी ठरवता तर ग्रामीण ठिकाणी त्यांची अपेक्षित अशी कामगिरी झालेली नसल्यामुळे जय हनुमानला तसा प्रतिस्पर्धी कोणी आहे यावर्षी सुद्धा हा पुरस्कार पटकावण्याचा कोणी 19 धावा नाहीये. निश्चितच आंबेकर साहेब जय हनुमान क्रिकेट संघ जसा आपण फलंदाजी करताना 8च्या धावगतीनं 9च्या धावगतीनं जमावतो, इथे तर जय हनुमान क्रिकेट संघ दरवर्षी 15 चषकांच्या धावगतीनं चषक मारत आहेत. दरवर्षी किमान प्रथम द्वितीय आणि तृतीय जरी मिळाली तरी किमान 15 चषकं तरी दरवर्षी हनुमान मंदिरामध्ये दाखल होतात. यावर्षीचाच निश्चित तुम्हाला एक रेकॉर्ड सुंदर क्षेत्ररक्षण विकास रेवाळे यांच्याकडनं मला वाटतं धावची 2 तंबूत परततोय तो सद्भाव, एक वेगळा जोश विकास रेवाळे यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतोय. आंबेकर साहेब देखील निश्चितच खुश झाले असतील. संघ चांगला कामगिरी करतोय मैदानामध्ये. परंतु सांगायचं झालं तर यावर्षी ओकेसीचा सीझन 8 तारखेपासून चालू झाला, परंतु 23 वर्षाच्या अंतर्गत खेळणारा क्रिकेट स्पर्धा वनवशी इथे झाली. तिथे जय हनुमानच्या 23 वर्षाच्या वयोगटातील मुलांनी तिथे द्वितीय क्रमांक पटकावला. त्यानंतर मुख्य संघ जय हनुमान क्रिकेट संघाने आगरवेंगणी येथे विठू माऊली चषक हा 8 तारखेला पटकावला. 9 तारखेला
कातळवाडी इथे झालेला चषक, त्या चषकावरती आपलं नाव कोरलं. आणि 10 तारखेला विठ्ठल रखुमाई गोल्डन चषक, त्या चषकावरती नाव कोरलं. 11 तारखेला मात्र जय हनुमान क्रिकेट संघाचा काही प्रदर्शन चांगलं झालं नाही, परंतु 42 वर्षाच्या वयोगटातील हितेश दादा खांबे यांच्या नेतृत्वाखाली 11 तारखेला लेजंड लोकांनी देखील त्या ठिकाणी चषक पटकावला होता. आणि त्यानंतर 12 तारखेला उसगाव इथे झालेली स्पर्धा, त्या ठिकाणी देखील जय हनुमान क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोचून विजयावरतीनं आपलं नाव कोरलं होतं. एक लौकिकाला साजेची अशी कामगिरी करते आहेच. आणि लोकांनाही म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक सदस्याला आपला संघ जिंकावा अशी अपेक्षा असते. आज देखील शिबगणवाडी इथे चालू असलेल्या सामन्यात देखील तिसऱ्या फेरीत जय हनुमान क्रिकेट संघ दाखल झालेला आहे. दरम्यान आपण मैदानावरती पाहतोय रावजा सुंदर गोलंदाजी करतायत. धावसंख्या पोहोचते ती 22 धावा होत आहेत. मला वाटतं हा ग्रामीण सीझन 6 मेला सुरू झाला होता. एक कालचा दिवस सोडला तर जय हनुमान रोज एक ना एक ट्रॉफी घेऊन येते, आणि ते सुद्धा अंतिम चषकाची किंवा उपविजेते पदाची. आज सुद्धा झुंजार चषक शिबगणवाडीची जो स्पर्धा चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा या संघाने 2 सामने जिंकले आहेत. तिसरा सामना त्या ठिकाणी सुरू असेल, आणि मला नक्कीच खात्री असेल आज सुद्धा एक अंतिम चषक जय हनुमानच्या खात्यामध्ये जमा होईल. निश्चितच आंबेकर साहेब शिबगणकरीन माता ते यश निश्चित देईल. दरम्यान हा सुंदर तटावलेला चेंडू आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षकाचं नाव आहे त्याच्यावर, उंच धीरज विकास यांचा चिरंजीव म्हणजे बाप से बेटा सवाई. या ठिकाणी यष्ट्यांच्या मागे विकास सुंदर कामगिरी करतायत. तर सीमारेषेवरती धीरज यांनी उंच उडालेला हा झेल टिपला होता. निश्चितच आम्हाला सांगायला अभिमान वाटेल, आम्ही जेव्हा ओकेसी स्थापन झाल्यापासून त्या कमिटीमध्ये काम करत नसलो तरी मी वैयक्तिक ओकेसी सोबत जोडलेलो आहे. प्रत्येक उपक्रमामध्ये एक आमचं घरचं संघटन आहे, अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो. आमचे संतोषदादा चिपटे असतील, दीपकदादा मोहिते असतील, आमच्या मंडळातील बहुतेकशी लोक ओकेसीचा कुठलाही उपक्रम असू दे, आम्ही एक आमची संघटना आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या संघटनेशी जोडलेलो असतो. आणि विशेष म्हणजे श्री गणेश तरुण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ही स्पर्धा आयोजित करत असताना आम्ही आमच्या तयारीला लागलो होतो 2027च्या जानेवारीमध्ये. परंतु सुवर्ण योग जसा जुळून येतो आणि तो सुवर्ण योग जुळून आला. दरम्यान आपण पाहतोय जोरदार उंच तटावलेला हा चेंडू, आणि किती धावा पंच घोषित करतायत? 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या किती झालेली आहे? 24 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 24 धावा झालेल्या आहेत. आणि ह्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्याचा सुवर्ण योग जुळून आला. त्याला आंबेकर साहेबांनी देखील आम्हाला मोठंसं सहकार्य केलं, आणि आमचे कार्यकारी सदस्य आणि आमच्या मंडळाचे खजिनदार शशिकांत उजाळ यांनी देखील पाठपुरावा करून या क्रिकेट स्पर्धेला हे भव्य रूप आणण्यासाठी लाखमोलाचं योगदान दिलं. ओकेसीचे देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार, कारण सुवर्ण महोत्सवी वर्षाचं सुवर्ण पान आणि जो पहिला उपक्रम आहे तो क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केली. त्याबद्दल आम्ही आंबेकर साहेब ओकेसीच्या वतीने मंडळाच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद साहेब, थँक्यू. चला, दरम्यान आपण